छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे माझे लाडके बंधू आणि भगिनी यांना सर्वांना माझा जय महाराष्ट्र। भगवा तिलक है माथे पे, हिंदू मेरा नाम है, मन में भगवा तन में भगवा, मुंह में प्रभु श्री राम है। बोलो प्रभु श्री रामचंद्र की, बोलो बजरंग बली की। हर 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 हर। छत्रपती शिवराय जेव्हा लढाई करत होते तेव्हा ते हर हर महादेवाचा नारा करायचे आणि आपली लढाई अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, तर आपल्याला हा नारा देणं खूप गरजेचं आहे। माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत आणि आमचा लाडका भाऊ जेव्हा येतो तेव्हा आम्हा सर्व महिला भगिनी आम्ही त्याच्या वाटेकडे आस लावून बघत असतो की कधी येईल माझा भाऊ। आमचे दादासाहेब भुसे हे आमच्या मालेगाव शहराचे भाऊ आहेत आणि एकनाथजी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वागतासाठी इथे आपण सर्व सज्ज झालेलो आहोत। माझ्या भगिनी आहेत। आत्ताच दिवाळीचा सण झालेला आहे आणि दिवाळीला जेव्हा आपण आपल्या भावाला ओवाळतो तेव्हा आपण त्याच्याकडे एकच मागतो, देवाकडे की इडापिडा टळो। तर आज मी माझ्या महिला भगिनींना सांगते की आपण आपल्या भावाच्या रक्षणासाठी सर्वांनी इथे उभं राहायचंय। तयार आहात ना तुम्ही? विरोधकाला दाखवून द्यायचं आहे की आजची ही 21व्या शतकातली स्त्री आहे, जी बहीण आहे, तिला कळतंय की तिचा भाऊ हा तिच्यासाठी कायम उभा आहे आणि या आपल्या भावांसाठी या माझ्या लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत। इथे उपस्थित अनुपस्थित प्रत्येक बहिणीला माहिती आहे की माझा सक्का भाऊ हा नामदार दादासाहेब भुसे साहेब आहेत। यांचं जे काम आहे ते कोणाला सांगायची गरज नाहीये। मालेगाव महानगरपालिकेत जेव्हा काम करत असताना प्रत्येक महिला भगिनींना माहिती आहे की जेव्हा जी वेळ असते आपल्याला, जेव्हा एक आई एक जन्म देत असते त्यावेळी ती स्थिती काय असते। माझे पुरुष बंधू असतील, माझे पिता समान इथे सगळे बसलेले माझे उपस्थित वयस्कर मंडळी असतील, मंचावर असलेले माझे सर्व बंधू असतील, प्रत्येकाला ही जाणीव असते की त्याची मुलगी त्याची पत्नी जेव्हा मृत्यूच्या दारात उभी असते आणि त्यावेळी ती जन्म देत असते एका बाळाला, तर त्या बाळाला जन्म देताना तिला असंख्य वेदना सहन कराव्या लागतात आणि ही वेदना लक्षात घेऊन माननीय नामदार दादासाहेब भुसे यांनी सावित्रीबाई फुले जे 100 खाटांचं जे रुग्णालय त्यांनी आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे। ज्यावेळी नगरसेविका म्हणून काम करत असताना गटरी सर असतील, जेव्हा मला व्याकुळ नजरेने बघायचे की मॅडम आता इथे काही होऊ शकत नाही, आपल्याला धुळ्याला न्यावं लागेल, त्यावेळी त्यांची जी नजर होती जेव्हा त्यांचा असा हात व्हायचा की मॅडम आपण काही नाही करू शकत आणि आता आपल्याला या पेशंटला धुळ्याला हलवावं लागेल, त्यावेळी अंगावर एक शहारा यायचा की येणारं बाळ हे जग बघतं की नाही। आणि हे येणारं बाळाचा तो यायचा तो क्षण आणि तो धुळ्यापर्यंत पोहोचण्याचा क्षण, याची तळमळ दादासाहेबांनी ओळखली आणि आपल्यासाठी एवढा मोठा महिला व बाल रुग्णालय त्यांनी स्थापन केलं। त्यासाठी एकदा महिलांकडनं जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। पॉलिटिक्सची शिक्षिका म्हणून शिकत असताना मी जेव्हा विद्यार्थ्यांना आर्ट्सला पॉलिटिक्स शिकवायची तेव्हा विद्यार्थी असायच्या माझ्या विद्यार्थिनी, त्या म्हणायच्या मॅडम आम्हाला MPSC करायचंय, UPSC करायचंय, अभ्यासाला वेळ मिळत नाही। ती गरज लक्षात घेऊन साहेबांनी अभ्यासिका तयार केलेली आहे। मोसम पुलावर जर तुम्ही जाल तर तुम्ही प्रत्येकाला आव्हान करते की प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे की सरस काळाची गरज ओळखून जो असतो तोच हा जाणता राजा असतो आणि हा जाणता राजा हे आपले दादासाहेब भुसे आहेत। ही सांगायची वेगळी गरज नाहीये। आदमी ना पद से बड़ा होता है ना आदमी कद से बड़ा होता है, जो आदमी मुसीबतों में खड़ा होता है वही आदमी सबसे बड़ा होता है। आणि माननीय दादासाहेब भुसे यांनी ही आपल्यासाठी खूप मोठे आहेत ॲक्च्युली। मी आता प्रचारादरम्यान माझं अनेक राजकीय 5 वर्षापासून म्हणजे माझी फॅमिली तर तसं बघायला गेलं तर 20 वर्षापासून राजकीय क्षेत्रात आहे, परंतु आम्ही हिरे फॅमिलीकडे होतो। 26 वर्ष एकनिष्ठेने काम केलं, एक नोकरी दिली नाही, परंतु मी या मंचावर उभं राहून सांगू शकते की 26 दिवस तुम्ही भूल थापांना बळी पडू नका की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ,
इथे याचं उदात्त उदाहरण इथे पूनम सावळे तुम्हाला सांगू इच्छिते की खोट्या भूलथापांना बळी पडू नका. त्याचप्रमाणे अनेक असे विकास कामं असतील जे दादासाहेब भुसेंनी केलेले आहेत. अनेक असे मोठे मोठे कामं आहेत ज्याची पूर्ण ग्वाही आपल्या अनेक शेततळे असतील, 15 प्रकारचे जॉगिंग ट्रॅक आहेत. त्याचप्रमाणे अनेक स्मशानभूमी, मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, खूप सारे कामं त्यांनी केलेले आहेत. देवीच्या पाठामध्ये म्हटलेलं आहे की कांती वीज जशी श्री मुगेंद्र वहना भासयाति भीषणम, कन्या खडग ढाल धरुणी करती भावे जिचे सेवन, हाती चक्र गदा आणि धनुष शशी अजिपा नेत्री दयाक धातमी. जेव्हा चंडमुंड असतात आणि त्यांचा वध होत असतो, त्यांचा वध करायचा असेल तर सर्व देव्यांनी त्यावेळी शस्त्र घेतले, शंख घेतले, चक्र घेतले, गदा घेतले. पण आपल्या महिला भगिनींना मी एकच सांगेल की आपलं 21व्या शतकातल्या स्त्रीचं एकच शस्त्र आहे, तर ते शस्त्र म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण दाखवून द्यायचं विरोधी पक्षाला की आम्ही दुर्गेचं रूप आहोत. आम्ही सर्वांना दाखवून देऊ की चंडमुंडाचा वध करायला आम्ही सज्ज झालेलो आहोत. आम्हाला चंडमुंडाचा वध करायचा आहे. इथे माझ्या लाडक्या भगिनींना वाटत असेल की आता बंधूंना वाटत असेल, परंतु स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचं एकदा भाषणात मी ऐकलं होतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी सभा असायच्या शिवाजी पार्क मधल्या, तर त्या सभा या खूप आपली जी शिवसेना आहे ती वयाने जरी वृद्ध असेल, अनुभवांनी मोठी आहे, परंतु त्यांची तळमळ ही 25 वर्षाच्या तरुणाच्या अंगाची सळसळ असेल. ते सळसळणारं रक्त मला आज इथे दिसत आहे. म्हणून माझ्या लाडक्या भावांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी आहे, त्यांना विनम्र अभिवादन करते. सर्व वक्ते इथे उपस्थित आहेत, सर्वांना बोलायचं आहे. शेवटी एवढंच सांगते, इसको कोई गिरा नहीं सकता, इसको कोई गिरा नहीं सकता जो ठोकरों से खड़ा है. विरोधकांना एकच सांगू शकते की आप कुत्ता पालो या बिल्ली पालो या शेर पालो, मगर एक गलत फहमी मत पालो कि जीतेंगे आप, जीतेंगे तो हम. जय महाराष्ट्र.